तर चला आता आम्ही चाललोय देवीचं दर्शन घेण्यासाठी वरती गडावर। मित्रांनो हे बघा इकडे किती सुंदर आता शेड बांधलंय वरती। आधी हे काहीच नव्हतं, सगळं ओपन होतं। आता पूर्ण शेड वगैरे बांधलं गेलेलं आहे। खूप आता म्हणजे चांगली सुधारणा झालेली आहे बऱ्यापैकी। रस्ते पण चांगले मोठे केलेत, सिमेंटचे रस्ते केलेत, घाट चांगला मोठा केलाय आणि हे रस्ते वगैरे एकदम म्हणजे सगळं चांगलं करण्याचं काम चालू आहे इकडे। तर आता अधिक महिना आहे म्हणून आईची ओटी भरण्यासाठी मी आलेली आहे गडावर। तर आईची ओटी भरण्यासाठी मी इथून ओटी घेतली या दादांकडून। तर आता आम्ही जातोय दर्शनासाठी। इथून चढायचं आहे वणीगड। देवीचं दर्शनासाठी इथून गड चढायचा आहे। आता सुरुवात करूया गड चढण्यासाठी। मी जाताना नाचो। इकडे काही सुंदर। आता आम्ही 210 पायऱ्या चढून आलेलो आहे। हे बघा वरती बोर्ड लिहिलेला आहे। अजून वरती चढत जायचंय। इकडे मध्ये आहे श्रीरामाचं मंदिर। जय राम जय राम जय राम। या साईडला बसण्यासाठी चेअर वगैरे आहेत। कोणी थकलेलं असेल तर इथे आराम करू शकतो, थोडं बसू शकतात। पाण्याची पण सोय आहे, पिण्यासाठी पाणी आहे इथे। इथून खूप सुंदर नजारा दिसतोय खालचा। पूर्ण हिरवगार डोंगर। आणि राधाकृष्णाची मूर्ती आहे इथे, नंदी महाराजची मूर्ती आहे। दर्शनला यायच्या पहिले आम्ही त्या तलावावर गेलेलो। आता ते तलाव बघा इकडून असं दिसतंय। ही नवनाथांची मूर्ती आहे। ट्रॉलीने येणारे लोक इकडून येतात। हे इकडे आहे ट्रॉली। तर मंडळी, देवीच्या गाभाऱ्यामध्ये फोटोशूट करण्यासाठी सक्त मनाई आहे, पण मी देवीचं दर्शन देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल व्हिडिओ घेण्याचा। ही आहे देवीची सुंदर प्रतिमा।
आता आम्ही लाईनीत उभो आहे. तर गाईज आता आम्ही लाईनमध्ये आहो. आता आम्ही पोहोचलो. आता दर्शन घेणार आम्ही. दर्शन घेण्यासाठी जातोय आता आम्ही गाभाऱ्यामध्ये. जय माता सप्तशृंगी आई की जय. बघा कशी वेणी लावली आहे यांनी, खूप छान. तर आता आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही उतरतोय शेवटची पायरी. सुक्को नारियल नुसतं. श्री महिषासूर मंदिर. आता महिषासूर मंदिरचं आम्ही दर्शन घेतो इथे. नंदी महाराज आहे इथे. तर बघा इकडून किती सुंदर देवीचं मंदिर दिसतंय. आणि येण्या जाण्यासाठी ट्रॉलीची पण सुविधा आहे, पायऱ्यांची पण सुविधा आहे. पण आम्हाला पायऱ्यांवर चढून जायचं होतं म्हणून आम्ही पायऱ्यांनी गेलो. ज्याला जायचंय ते ट्रॉलीने पण जाऊ शकतात, येऊ शकतात. खूप छान सुविधा आहे इथे. देवीचं मंदिर किती सुंदर दिसतंय, आकर्षित दिसतंय एकदम. जय सप्तशृंगी माता की जय. तर आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही सप्तशृंगी गडावरून निघतोय नाशिकला जाण्यासाठी. तर गाईज आता आम्ही चाललोय मुंबईला. तर मुंबईला जाताना आम्हाला रस्त्यात हे डेकेथलॉन दिसलं म्हणून आम्ही इकडे आलोय बघायला कसं आहे. आपल्या मुंबई सारखंच आहे का इकडचं कसं आहे, पण खूप मोठं डेकेथलॉन ते, खूप मोठं. आणि इकडे बस पण आहे. बसमध्ये सगळे खायचा, हॉटेल सारखी बस आहे, सगळं खा. नमस्कार मंडळी. आज आम्ही नाशिकवरून आता आलो. सप्तशृंगीला गेलेलो, तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही तिकडून आता मुंबईला पोचलो. तर नाश्ता करायचा म्हणून मुलं बोलले तर आम्ही परत सात्विकमध्ये आलो. आमच्या विक्रोळी टागोरनगरमध्ये आहे ते. तर आम्ही नाश्ता मागवत होतो तेवढ्यात इमानीने सरप्राईज केक आणला. पुष्पाचा बड्डे आज. तर इमानीने सरप्राईज केक आणला. मला पण माहिती नव्हतं, तिने अचानक आणला मॉम म्हणून. मॉमचा सरप्राईज केक आणलाय. तर आम्ही आता केक कटिंग करतो, तुम्ही पण बघा.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pushpa. Happy birthday to you. Happy birthday bless dear. Happy birthday to you. असं काय खाले रे पहिले त्याचा व्हिडिओ तर गाईज आज माझा बर्थडे आहे म्हणून मला आज भेटली आहे सरप्राईज पार्टी. तर बघा आम्ही काय काय मागवलं आहे. ओनियन उत्तप्पा, मसाला डोसा आणि 2 प्लेट पावभाजी. तर कसं आहे जेवण, या तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आत्ता चालू आम्ही घरी. खूप थकलेलो आहोत. मला तर असं झालेलं आहे की मी आता कधी झोपते. तर ठीक आहे. तर तुम्हाला सप्तशृंगी गडाचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट टाइम पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.